Hello friends, now we are going to learn and try to understand part 2 from 4.2 body. Thus the years passed. मित्रांनो, या पद्धतीने काही वर्ष निघून गेली. The village became a small town. आता त्या गावाचं रूपांतर छोट्याशा शहरामध्ये झालं होतं. The little primary school became high school. प्राथमिक शाळेची आता माध्यमिक शाळा झाली होती. There were now a cinema under a tin shed and a cotton ginning mill. पत्र्याच्या शेडमध्ये सिनेमाघर आणि कापूस पिंजण्याची गिरणी सुद्धा त्या ठिकाणी चालू झालेली होती. The mail train began to stop at the railway station. मालगाडी आता तिथल्या रेल्वे स्टेशनवर थांबू लागलेली होती. One night, एके रात्री. After dinner, जेवणानंतर रामलाल said to his wife, रामलाल त्याच्या पत्नीला म्हणाला, then shall I accept बिशंबर्स प्रपोजल? मग बिशंबरचा प्रस्ताव मी मान्य करू का? Yes, certainly. हो, जरूर. His wife said, त्यांची पत्नी म्हणाली, Bhodi will be lucky to get such a well-to-do bridegroom. असा सुखवस्तू नवरा मिळाला तर भोडीचं भाग्य उजळेल. A big shop, a house of his own, and I hear several thousands in the bank. मोठं दुकान, स्वतःचं घर आणि बँकेत हजारो रुपये असंही मी ऐकलंय. विशेष म्हणजे yes, moreover, he is not asking for any dowry. तो हुंड्याच्या बाबतीत हुंडा मागत नाही. विशेष म्हणजे तो हुंडा मागत नाहीये अशी चर्चा त्या दोघांची सुरू होती. That's right. ओके, काही हरकत नाही, बरोबर आहे. बट ही इज नॉट सो यंग, पण तो वयाने लहान नाही. यू नो ऑलमोस्ट द सेम एज ॲज आय एम. तो माझ्याच वयाचा आहे. अँड ही ऑल्सो लिम्स, आणि पायाने किंचित आधू सुद्धा आहे. मोर ओव्हर द चिल्ड्रन फ्रॉम हिज फर्स्ट वाईफ आर क्वाईट ग्रोन अप. त्यात पुन्हा त्याची पहिल्या बायकोची मुलं सुद्धा बरीच मोठी आहेत. So what does it matter? त्याने काय फरक पडतो? His wife replied, 45 or 50, it is no great age for a man. 45 आणि 50 म्हणजे पुरुषांसाठी काही फार मोठं वय नसतं. We are lucky that he is from another village and does not know about her pockmarks and her lack of sense. त्यामुळे उलट आपलं नशीब तो दुसऱ्या गावाचा आहे, त्यामुळे त्याला देवीच्या डागांबद्दल आणि मंदपणाबद्दल त्याला माहित नाही. इफ वी डोंट एक्सेप्ट दिस प्रपोजल, जर आपण हे स्थळ स्वीकारलं नाही, शी मे रिमेन अनमॅरिड ऑल हर लाईफ, तर ती जन्मभर अशीच बिनलग्नाची राहील. येस, बट आय वंडर व्हॉट भोडी विल से. पण भोडी काय म्हणेल याचा मी विचार करते. व्हॉट विल दॅट विटलेस वन से? शी इज लाईक अ डम काव. ती आधू डोक्याची काय म्हणणार आहे? ती तर मठ्ठ आहे. शी इज लाईक अ डम काव. मे बी यू आर राईट, मटर्ड रामलाल. खरंय तू म्हणतेस ते, रामलाल पुटपुटला. इन द अदर कॉर्नर ऑफ द कोर्ट यार्ड, भोळी ले अवेक ऑन हर कॉट अँड लिसन टू हर पॅरेंट्स विस्पर्ड कन्व्हर्सेशन. अंगणात दुसऱ्या टोकाला भोडी पलंगावर पडून आईवडिलांचं कुजबुजत्या आवाजातलं बोलणं ऐकत होती. बिशंबरनाथ वॉज अ वेल टू डू ग्रॉसर. बिशंबरनाथ हा एक चांगला श्रीमंत वाणी होता. ही केम विथ अ बिग पार्टी ऑफ फ्रेंड्स अँड रिलेशन्स विथ हिम फॉर द वेडिंग. तो त्याच्या बऱ्याच मित्रमंडळीचा आणि नातलगांचा लवाजमा घेऊन लग्नासाठी आला होता. A brass band playing a popular tune from an Indian film headed the procession. जणू काही मिरवणुकी समोर पितळी बँडवर हिंदी सिनेमातली लोकप्रिय गाणी वाजवत होते. With the bridegroom riding a decorated horse, नवरा मुलगा सजवलेल्या घोड्यावर बसून पाठीमागून येत होता. रामलाल was overjoyed to see such a pomp and splendor. तो थाटमाट पाहून रामलाल खुश झाला होता. He had never dreamed that his fourth daughter would have such a grand wedding. त्याने कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की आपल्या चौथ्या लेकीचं इतका धामधुमीत लग्न होईल. Bhodi's elder sister, who had came for the occasion, were envious of her luck.
भोडीच्या लग्नाला आलेली तिची थोरली बहीण जी होती ना, हा थाट पाहून तिचा हेवा करीत होती. When the auspicious moment came, the priest said, "Bring the bride." लग्नाचा मुहूर्त जवळ आला तेव्हा भटजी म्हणाले, वधूला घेऊन या. Bhodi, clad in a red silken bridal dress, was led to bride's place near the sacred fire. रेशमी लाल वधूवस्त्रातल्या भोडीला यज्ञाजवळ वरापाशी आणण्यात आलं. Garland the bride, one of his friends, prompted बिशंबरनाथ. वधूला माळ घाला, बिशंबरनाथला त्याच्या मित्रांपैकी एकाने सूचना केली. The bridegroom lifted the garland of yellow marigolds. वराने पिवळ्या झेंडूच्या फुलांचा हार उचलला. A woman slipped back the silken veil from the bride's face. एकीने वधूच्या चेहऱ्यावरच्या रेशमी घुंगट मागे केला. बिशंबर took a quick glance. आणि त्याच वेळेस बिशंबरने एक नजर टाकली आणि तो हार घेऊन तसाच उभा राहिला. Yes. Bishambhar took a quick glance and the garland remained poised in his hands. वधूने अलगद घुंगट पुन्हा चेहऱ्यावर ओढला. The bride slowly pulled down the veil over her face. Have you seen her? said Bishambhar to the friend next to him. तू तिला बघितलंस का? बिशंबर आपल्या मित्राला म्हणाला. She had pockmarks on her face. तिच्या चेहऱ्यावर देवीची व्रण आहे. So what? You are not young either. मग काय झालं? तू तरी कुठे तरुण आहेस? Maybe, but if I am to marry her, her father must give me 5,000 rupees. मग काय झालं? तू तरी कुठे तरुण नसेल, पण मी तिच्याशी लग्न करावं असं वाटत असेल तर तिच्या वडिलांनी मला 5,000 रुपये दिले पाहिजेत. Yes, 5,000 rupees. Ramlal went and placed his turban, his honor, at Bishambhar's feet. रामलाल पुढे येऊन आपला मान, आपली पगडी बिशंबरच्या पायांवर त्याने ठेवली. Do not humiliate me so to take 2,000 rupees. माझा असा अपमान करू नका. 2,000 रुपये मी द्यायला तयार आहे. 2,000 रुपये घ्या. Be a little considerate, please. If you go back, I can never show my face in the village. माझी 5,000 रुपये देण्याची माझी ऐपत नाही, आणि जर का तुम्ही इथून परत गेलात तर माझा अपमान होईल. या गावामध्ये मी तोंड दाखवायला मला लाज वाटेल. देन आउट विथ 5,000. नाही ना, मग 5,000 रुपये द्या, नाहीतर आम्ही परत जातो. Tears streaming down his face, Ramlal went in, opened the safe and counted out the notes. He placed the bundle at the bridegroom's feet. रामलाल रडत होता. रडू यायला लागलं त्याला. त्याच्या डोळ्यांमधून अश्रू उघडायला लागले आणि त्याने नोटांचा बंडल काढला. थोडं त्याने समजून घेतलं, विनंती केली आणि पुन्हा परत गेला. गावात तोंड दाखवायला मला जागा राहणार नाही असं म्हणणारा रामलाल अश्रू भरलेल्या डोळ्यांनी रामलाल आत गेला. तिजोरी उघडून त्याने नोटा मोडल्या. मग नोटांचे बंडल त्यांनी नवऱ्या मुलाच्या पायावर ठेवले. ऑन बिशंबर्स ग्रेडी फेस अपीअर्ड अ ट्रिम्फंट स्माइल. लोभी बिशंबरच्या चेहऱ्यावर विजयी हसू तरळलं. He had gambled and won. Give me the garland. नंतर त्याने तो हसला आणि जुगार खेळला होता आणि तो जिंकला होता असं, आणि आणा तो हार, तो उद्गारला. तो म्हणाला की आता मला हार द्या. Once again the veil was slipped back from the bride face, but this time her eyes were not downcast. पुन्हा एकदा तिचा तो पदर त्या ठिकाणी खाली, नवरीचा जो घुंगट होता तो मागे सरकवण्यात आला, पण यावेळी तिची नजर खाली झुकलेली नव्हती. ती मान वर करून, yes, she was looking up, looking straight at her prospective husband. तिच्या नवऱ्याकडे, होणाऱ्या नवऱ्याकडे थेट बघत ती म्हणाली, and in her eyes there was neither anger nor hate. तिच्या डोळ्यांमध्ये रागही नव्हता आणि द्वेषही नव्हता. only cold contempt. फक्त थंड तिरस्कार होता. Bishambhar raised the garland to place it round the bride's neck, but before he could do so, बिशंबरने नवरीच्या गळ्यात घालण्यासाठी हार वर उचलला, पण त्याआधी भोडीच्या हाताच्या एका सनसनीत फटक्यासरशी तो हार अग्नीत जाऊन पडला. He could do so. Bhodi's hand struck out like a streak of lightning and garland was flung into the fire. त्या अग्नीमध्ये तो हार जाऊन पडला. She got up and threw away the veil. ती उठली आणि तिने घुंगट फेकून दिला. पिताजी, said Bhodi in a clear loud voice. स्पष्ट उच्चारात भोडी उद्गारले.
and her father, mother, sister, brothers, relations and neighbors were startled to hear her speak without even the slightest stammer. आणि किंचितही न चाचरत बोलताना तिला पाहून तिचे वडील, आई, बहिणी, भाऊ, नातेवाईक, शेजारी पाजारी अचंबित झाले. पिताजी, टेक बॅक युअर मनी. तुमचे पैसे परत घ्या. आय एम नॉट गोइंग टू मॅरी दिस मॅन. मी या माणसाशी लग्न करणार नाही. रामलाल वॉज थंडरस्ट्रक. रामलाल थक्क झाला होता. द गेस्ट बिगॅन टू व्हिस्पर. पाहुणे कुजबुजू लागले होते. सो शेमलेस. किती निर्लज्ज आहे. सो अगली अँड सो शेमलेस. किती कुरूप आणि बेशरम आहे. पाहुणे कुजबुजले. भोळी, आर यू क्रेझी? भोळी, तुला वेळ लागले का? shouted रामलाल. You want to disgrace your family. तुला तुझ्या कुटुंबाची लाज घालवायची आहे का? Have you some regard for our इज्जत? आमच्या इज्जतीचा जरा तरी विचार कर. For the sake of your इज्जत, said भोळी. भोळी म्हणाली, तुमच्या इज्जतीचा विचार केला म्हणूनच. I was willing to marry this lame old man. भोळी पुढे म्हणाली, मी या लंगड्या म्हाताऱ्याशी लग्न करायला तयार झाले होते. पण but I will not have such a mean, greedy and contemptible coward as my husband. पण मला असा नीच, लालची आणि भ्याड माणसाला माझा नवरा म्हणून स्वीकारू मी शकणार नाही. अजिबात नाही. I won't. What a shameless girl. We all thought she was a harmless dumb cow. किती निर्लज्ज मुलगी आहे. आम्हाला वाटत होतं ही अगदी निरुपद्रवी मठ्ठ आहे. भोळी turned violently on the old woman. त्या म्हाताऱ्या बाईकडे रागाने वळून पाहत भोळी म्हणाली, यस आंटी, हो काकू. यू आर राईट. तुम्ही बरोबर आहात. यू ऑल थॉट आय वॉज अ डम ड्रायव्हन काऊ. मी अडाणी गाय आहे असं तुम्हा सगळ्यांना वाटत होतं ना. दॅट्स वाय यू वॉन्टेड टू हँड मी ओव्हर टू दिस हार्टलेस क्रीचर. म्हणून या निर्दयी पशुच्या गड्यात मला बांधण्यासाठी तुम्ही निघाले होते ना. बट नाव द डम काऊ, द स्टॅमरिंग फूल इज स्पीकिंग. पण आता ही अडाणी गाय, ही तोत्री भोळी बोलू शकते. डू यू वॉन्ट टू हिअर मोर? तुम्हाला अजून काही ऐकायचं आहे का? विशंबरनाथ द ग्रॉसर स्टार्टेड टू गो बॅक विथ हिज पार्टी. विशंबरनाथ वाणी त्याच्या वराडाला घेऊन परत निघाला होता. द कन्फ्युज बॅट्समॅन थॉट दिस वॉज द एंड ऑफ द सेरेमनी अँड स्ट्रक अप अ क्लोजिंग सॉंग. बँडवाल्यांना, बावचालेल्या बँडवाल्यांना वाटलं की समारंभ संपला म्हणून त्यांनी शेवटचं गाणं वाजवायला सुरुवात केली. रामलाल स्टूड रूटेड टू द ग्राउंड. रामलाल थिजून उभा राहिला होता. हिज हेड बोल्ड लो. त्याची मान शरमेने खाली होती. विथ द वेट ऑफ ग्रीफ अँड शेम. दुःखाने त्याची मान खाली गेली होती. द फ्लेम्स ऑफ द सॅक्रेड फायर स्लोली डाईड डाऊन. त्या ठिकाणी असलेली जी काही ज्वाळा होती, त्या ठिकाणी असलेली यज्ञातल्या ज्या काही ज्वाळा होत्या त्या हळूहळू विझल्या होत्या. एव्हरीवन वॉज गॉन. सर्वजण निघून गेले होते. यस. रामलाल टर्न टू भोळी अँड सेड. रामलाल भोळीकडे वळून म्हणाला, बट व्हॉट अबाउट यू? नो वन विल इवन मॅरी यू नाव. व्हॉट शॅल वी डू विथ यू? पण तुझं काय? आता तुझ्याशी कोणीही लग्न करणार नाही. आम्ही काय करू तुझं? अँड सुलेखा सेड इन अ व्हॉइस दॅट वॉज काम अँड स्टडी. आणि सुलेखा भोळी शांत निश्चयी सुरामध्ये तिच्या पप्पांना ती म्हणाली, यस, डोंट यू वरी पिताजी. इन युअर ओल्ड एज आय विल सर्व यू अँड मदर अँड आय विल टीच इन द सेम स्कूल वेअर आय लर्न सो मच. इजंट दॅट राईट मॅम? तुमच्या उतार वयामध्ये पिताजी तुम्ही चिंता करू नका. तुमच्या उतार वयात मी तुमच्या आणि आईची सेवा करीन आणि ज्या शाळेत मी एवढं शिकले ना तिथेच मी शिकवेन. बरोबर आहे ना बाई? The teacher had all along stood in a corner watching the drama. एवढा वेळ सगळा तमाशा पाहत तिच्या शिक्षिका एका कोपऱ्यात उभ्या होत्या. Yes, बोडी, of course, she replied. त्या म्हणाल्या, हो बोडी, अगदी बरोबर आहे. And in her smiling eyes was the light of deep satisfaction. आणि त्यांच्या हसऱ्या डोळ्यात अतीव समाधानाचं तेज तरळत होतं. That an artist feels when contemplating the completion of her masterpiece. जसं एखाद्या कलाकाराला आपली सर्वोत्तम कलाकृती पूर्ण केल्यावर वाटतं तसं. K.A. Abbas. Thank you. Thanks a lot for watching this video till the end.